तर नमस्कार, जय श्री महाकाल. तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये चालणारा एक ट्रेंडिंगचा असा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-KYC. अनेक महिलांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यामध्ये हा एक प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेची ई-KYC ही कधी चालू होणार. तर लाडकी बहीण योजनेची ई-KYC ही तर चालू झाली आहे, परंतु सध्या साईटवरती 2 कोटीहून अधिक महिला ह्या ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे साईट चालण्यास थोडा प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे काही महिलांना OTP येत नाही. काही महिलांचा आधार कार्ड हा टाकल्यावरती आधार नॉट रजिस्टर्ड असा वेगवेगळे पर्याय महिलांना वेगवेगळे एरर येत आहेत. तरी या सर्व महिलांनी फक्त 2-4 दिवस थांबून आणखी 2-4 दिवसांनी जरा साईटवर लोड कमी झाला की आपल्याला आपली ई-KYC ही पूर्ण करता येईल. त्यानंतर एक प्रश्न असा की ई-KYC करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील. तर महिलेचंच आधार कार्ड आपल्याला लागेलच, पण ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्या महिलेच्या पतीचं आधार कार्ड देखील आपल्याला लागणार आहे. व ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी आपल्या वडिलांचे आधार कार्ड हे सोबत आणायचे आहे. व या योजनेमध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांचे लग्न झालेले आहे व पतीसोबत डिवोर्स झालेला आहे, किंवा ज्यांचे लग्न झालेले नाही व वडील हे हयात नाहीत, त्यांनी काय करायचे, नेमके कोणाचे आधार कार्ड वापरायचे. तर अशा महिलांनी थोडे दिवस थांबून शासनाचा नवीन GR येईपर्यंत किंवा काही नवीन ऑप्शन येईपर्यंत वाट बघायची आहे. व या KYCसाठी आपण घाई न करता शासनाने आपल्याला 2 महिन्याचा वेळ हा दिलेला आहे, तरी आपण थोडंसं थांबून देखील ई-KYC ही पूर्ण करू शकतो. व आपण ई-KYC केली नाही तर आपले पुढील हप्ते, लाडकी बहीण योजनेचे हे पुढील हप्ते हे बंद होणार आहेच. परंतु जर आपण लाडकी बहीण योजनेची ई-KYC केली, परंतु आपण शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपण जर त्या अटींमध्ये आपण जर बसत नसलो, तरी देखील आपल्या ई-KYC केल्यानंतर देखील आपले हप्ते हे बंद होणार आहे. तरी त्यामध्ये खालीलप्रमाणे मुद्दे आहेत. त्यामध्ये जर आपण बसत नसलो तर आपले हप्ते हे बंद होऊ शकतात. ई-KYC करण्यासाठी दिवसा ही साईट चालत नाही, तरी शक्यतो आपण जास्तीत जास्त 10 वाजेनंतर, रात्री 10 वाजेनंतर आपण ई-KYC करण्याचा प्रयत्न करावा. ज्या महिलांना ई-KYC जमत नसेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. मी तुमची ई-KYC ही पूर्ण करून देईल. व आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील आपण असाल तरी देखील आपल्याकडे तुमची ई-KYC ही पूर्ण करून मिळेलच. तर आपली ई-KYC करण्यासाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकतात. व काही आपल्याला ई-KYC करण्यामध्ये काही अडचण येत असेल तरी देखील आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून किंवा मेसेज करून आपण आपल्या प्रश्नांचे समाधान हे मिळवू शकतात. धन्यवाद.